आपली स्वतःची कार असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण बजेटच्या कमतरतेमुळे अनेक जण लोनचा पर्याय निवडतात. कंपन्यांनी कार लोन घेण्याची प्रक्रियाही खूप सोपी केली आहे. तुमचं उत्पन्न आणि परतफेड करण्याची क्षमता हे पाहून बँका कार लोन प्रोसेस करतात. पण कार लोन घेण्यापूर्वी तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, जेणेकरून तुम्हाला भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. चला तर मग पाहूया कोणत्या आहेत त्या गोष्टी. त्यातील पहिली गोष्ट आहे इंटरेस्ट रेट म्हणजे व्याजदर. कार लोन घेण्यापूर्वी बाजारातील वेगवेगळ्या लेंडर्सद्वारे ऑफर केलेल्या व्याजदराची तुलना केली पाहिजे. विविध बँका आणि वित्तीय संस्थांची तुलना करून सर्वात कमी व्याजदरासह कार लोन शोधा. व्याजदर जितका कमी असेल तितके कमी व्याज तुम्हाला द्यावं लागेल. दुसरा पॉईंट आहे क्रेडिट स्कोअर म्हणजे सिबिल स्कोअर. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर कोणतीही बँक तुम्हाला कर्ज देते. तुमची यापूर्वीची पेमेंट तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करतात. तुम्ही यामध्ये उशीर केल्यास त्याचा थेट तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर बँक तुम्हाला कर्ज देत नाही. त्यामुळे कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोअर एकदा तपासा, म्हणजेच सिबिल स्कोअर तपासा. आणि आपण तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर जो आहे तो फ्रीमध्ये कसा तपासू शकता यासाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला आय बटनमध्ये दिसेल. त्यानंतर आपण तिसऱ्या पॉईंटकडे वळूया. तो पॉईंट आहे लोनचा कालावधी. तुम्ही कर्ज घेता तेव्हा तुम्हाला डेडलाईन दिली असते. तुम्हाला तुमच्या कर्जाची परतफेड फक्त त्या मुदतीतच करावी लागते. बँक तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यासाठी किती मुदत देते हे तुम्ही एकदा तपासलं पाहिजे. अनेकदा असं घडतं की कर्जाचा कालावधी जास्त असतो आणि तुम्हाला कमी हप्ता भरावा लागतो. अशा परिस्थितीत हे देखील शक्य आहे की आपण कर्जापेक्षा अधिक पैसे फेडता. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कर्जाचा कालावधी निवडला पाहिजे. पुढचा पॉईंट आहे अन्य शुल्क. कर्जाची रक्कम आणि व्याजासह बँकेकडून विविध प्रकारचे शुल्कही आकारले जाते. यामध्ये ॲप्लिकेशन चार्जेस, प्रीपेमेंट पेनल्टी, प्रोसेसिंग फी यासारख्या अनेक शुल्कांचा समावेश असतो. आपण या शुल्कांबद्दल काळजीपूर्वक वाचलं पाहिजे. कधीकधी हे शुल्क खूप जास्त असतं. प्रथम बँकेकडून सर्व माहिती गोळा करा आणि त्यानंतरच कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी करा. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कार लोन घ्यायचं असेल तर ते लोन घेण्यापूर्वी तुम्ही कशा प्रकारे आणि कोणती काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून तुमचा कोणताही आर्थिक नुकसान हे होणार नाही आणि तुमचं जे कार लोन आहे ते व्यवस्थितरित्या होईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला तसं सांगू शकता.